नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेश आणि बॉस हे दोघे जण आमने-सामने आलेले असतात. आत्तापर्यंत सर्वांना माज दाखवणाऱ्या राकेशला आता खऱ्या अर्थाने कुणीतरी माज उतरवणारं मिळालं होतं. तर इथे बॉसने राकेशचा गळा आता दाबून ठेवलेला असतो आणि बॉस म्हणत असतात, की माझेच पैसे घेऊन मला फसवतोयस तू. मला तुझ्या मागे मागे फिरायला लावतोयस. माझे पैसे घेताना लाज नाही वाटली का तुला? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. या धंद्यामध्ये आम्ही खूप वर्षापासून काम करतोय आणि मला फसवणारे लोक अजिबात आवडत नाही. त्यामुळे लवकरात लवकर माझे पैसे परत करायचे. 2 दिवस, 2 दिवसाची मुदत देतोय तुला आणि 2 दिवसामध्ये माझे पैसे मला परत केले नाहीस ना, तर तुला पकडून कुत्र्यासारखी तुझी धुलाई करेन, कळलं का? आणि मग समुद्रामध्ये आहे ना, समुद्रामध्ये मासे असतात. तुझे तुकडे तुकडे करेन आणि समुद्रामध्ये टाकेन त्या माशांना खाण्यासाठी. तुझा एक तुकडासुद्धा कुणाला सापडणार नाही. कळणारसुद्धा नाही तू कुठे आहेस ते. हे मी तुला तुझ्या तोंडावरती सांगतोय. तेव्हा 2 दिवसामध्ये माझे पैसे परत करायचे. अतिशहाणपणा करायचा नाही, असं इकडे बॉसने राकेशला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणतो, बॉस धन्यवाद. 2 दिवस दिलेत मला, उपकार झाले. लवकरात लवकर पैशांची जमवाजमव करतो आणि तुमचे पैसे तुम्हाला परत करतो. तेव्हा बॉसने त्याला तिथून जायला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता रूममध्ये रागारागाने आलेली असते. तेव्हा तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, मी सिंदोर 1 मिनिट थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही हां. मला तुमच्याजवळ भांडायला आता वेळच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट, मला तुझ्याशी भांडायचं नाही आहे मिसिंदोर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण आता मला तुमच्याशी बोलायलासुद्धा वेळ नाही आहे. माहिती आहे ना, उद्या सुवर्ण पादुका येणार आहेत आणि आजीने ती जबाबदारी मला दिली. त्यामुळे मला तयारी सुरू करायची आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो हो मी सुंदर, मला माहिती आहे तुला तयारी सुरू करायची आहे. पण मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, की हे बघा सर, आता मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे. आता मला फक्त ह्या पूजेवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. 2 दिवस मला तुमच्याबरोबर अजिबात भांडायचं नाही आहे, मला काही बोलायचं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे तू 2 दिवस माझ्याशी काही बोलणारच नाही आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर न बोलून कुठे जाते? आता घरामध्ये जर मी तुमच्याशी बोलले नाही तर सगळ्यांना संशय येईल ना, म्हणून बोलावं तर लागेलच. तेव्हा अर्णव हसायला लागतो. ईश्वरी म्हणते, काय झालं, हसताय का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, बहाणा चांगला आहे. म्हणजे 2 दिवस तू माझ्याजवळ बोलल्याशिवाय राहूच शकणार नाही आहेस ना, म्हणून म्हणतेस ना की घरातल्या लोकांना कळायला नको म्हणून. ईश्वरी म्हणते, नाही आहे सर, असं अजिबात नाही आहे. कुणाला संशय यायला नको ना म्हणून. कारण पूजा आपल्याला दोघांना करायची आहे. एकदा पूजा तर होऊन जाऊ दे, मग हे भांडण कसं कंटिन्यू करते ते बघाच तुम्ही. तेव्हा ईश्वरी आता तिथून निघून गेलेली असते. अर्णव आता हसायला लागतो. अर्णव म्हणतो, ठीक आहे, म्हणजे निदान माझ्याशी बोलणार नाही आहे असं नाही, माझ्याशी बोलणार मिस इंदोर, हेच मला बघायचं होतं. त्यामुळे अर्णव आता खुश असतो. तेव्हा प्रेक्षकांनो राकेशचा आता चांगला गळा दाबलेला असतो. धमकी देण्यात आलेली असते. मग काय राकेशचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ज्या पद्धतीने राकेशने इथे आता बॉसचे पाय साफ केलेले असतात, शूज साफ केलेले असतात, त्यानंतर बॉसने दिलेली धमकी, हे सगळं त्याला आता आठवतं. आणि तेव्हा राकेश म्हणत असतो, की 1.5 दमडीचा बॉस, इथे मला त्याने पाय पुसायला लावले, मला धमकी दिली त्याने, हा बॉस आता मला मारणार. त्याला माहिती नाही आहे मी कोण आहे ते. लवकरात लवकर मला पैशांचा बंदोबस्त करावाच लागेल. एवढी मोठी रक्कम मला जमा करायची आहे. एका बाजूला आता राकेश दारू पित असतो. जो काही अपमान झालेला असतो तो अपमान आता विसरण्यासाठी, आणि एका बाजूला म्हणत असतो, की आता सोन्याची खाणच लागायला हवे. इतकी मोठी रक्कम परत करायची आहे. जर सोन्याची खाण लागली तरच मला हे सगळं करता येईल. पण एवढे पैसे मला मिळतील तरी कसे? 2 दिवसाची मुदत दिले. 2 दिवसाच्या आत मला पैशांची जमवाजमव करायची आहे. नाहीतर माझी काही खरं नाही आहे. ही सगळी अर्णवची चुकी आहे. अर्णवने चारी बाजूने माझी अशी कोंडी केली आहे, की मला कुणी पैशांची मदतसुद्धा करत नाही आहे.
तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही नाही, पण मलाच आता काहीतरी करावं लागेल आणि आधी अर्णवला असा धडा शिकवावा लागेल ना, की पुन्हा पैशांसाठी माझी ती कोंडी करणार नाही, असं राकेश म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण एकत्र बसलेले असतात. तेव्हा अंजली म्हणत असते, मामा, उद्या आपल्या इथे पालखी येणार आहे ना, त्यासाठी लागणाऱ्या सामानाची मी यादी केली. तू जरा चेक करतोस का? काय राहिलं तर नाही ना? तेव्हा इथे मामा आता सगळं काही चेक करत असतात. तेव्हा इथे सगळी यादी चेक केल्यानंतर मामा म्हणतात, आकाश, उद्या आपल्याला मार्केटमध्ये जाऊन हे सगळं सामान घेऊन यायचं आहे आणि संपूर्ण तयारी करायची आहे, डेकोरेशन करायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, की डेकोरेशन सगळं तुम्ही घरीच करा. तेव्हा मामा म्हणतात, काय? अर्णव म्हणतो, नाही, आपण करू. डेकोरेशन आपण सगळेजण मिळून करू. तेव्हा तिथे वल्लरी आलेली असते. वल्लरी म्हणत असते, की जावई बापू अजून आलेले नाही आहेत. कधी येतील जावई बापू? मला त्यांना विचारायचं आहे, की माझा बॉक्स त्यांना सापडला की नाही? तेव्हा इथे वल्लरीला आता त्या बॉक्सच पडलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता दुःखीसुद्धा असते आणि आनंदीसुद्धा. कारण अर्णवने अजून मनातली गोष्ट तिला स्पष्टपणे सांगितलेली नसते. उलट ईश्वरीचा गैरसमज झालेला असतो, की कदाचित अर्णवला मी आवडत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, काय रे चिंटू, काय सरप्राईज दिलंस तू ईश्वरीला, सांग ना. ईश्वरी, तू तरी सांग. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला म्हणते, की तुम्ही सांगा ना. तेव्हा इथे ईश्वरी गेल्यानंतर सगळेजण म्हणतात, सांगा सांगा, तुम्ही सांगा, काय सरप्राईज दिलं ईश्वरीला? तेव्हा अर्णव म्हणतो, आता ते सरप्राईज आहे ना, सरप्राईज काय सांगितलं जातं का, काय दिलंय ते? त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं जाणार नाही. तेव्हा इथे अंजली म्हणते, तू पण ना सारखा सारखा सरप्राईज आहे, सांगणार नाही, एवढं काय दिले काय माहीत? तेव्हा मामा म्हणतात, अंजली अंजली असू दे अगं, कशाला उगाच रागराग करतेस? त्याला नसेल सांगायचं, नको सांगू दे. त्याने त्याच्या बायकोला सरप्राईज दिले ना, मग राहू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवसुद्धा इथे स्माईल करायला लागतो, कारण तो कुणाला काहीच सांगत नाही. तर प्रेक्षकांनो, सगळेजण गप्पा मारत असतात, पण वल्लरीचं चित्त काही थाऱ्यावरती नसतं. ती आता सरळ तिथून बाहेर पडते आणि बाहेर जाऊन राकेशची वाट बघत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, जावई बापू, तुम्ही तिथे गेला होतात काय? माझा बॉक्स सापडला का? सांगा ना प्लीज, मी मगापासून वाट बघते तुमची. तेव्हा राकेश म्हणत असतो, मामी, अहो मी त्या ठिकाणी गेलो होतो, पण त्यांनी मला जे बॉक्सेस दाखवले त्याच्यामध्ये तो बॉक्स नव्हता. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, जावई बापू, खूप महत्त्वाचा बॉक्स होता तो, सापडणार नाही का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, मामी, हवं तर मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस देतो, तुम्ही स्वतः तिथे जा आणि शोधा, तुम्हाला सापडला तर बघा. तेव्हा वल्लरी म्हणते, बरं बरं ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली तिथे येते आणि म्हणते, मामी, अगं तुला मामाने बोलावले. तेव्हा इथे वल्लरी आता लगेच आतमध्ये निघून जाते. तर अंजली म्हणत असते, अहो तुम्ही कधी आलात? तेव्हा राकेश म्हणतो, हे काय, मी आत्ताच येतोय. अंजली म्हणते, तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे. उद्या आपल्याकडे खूप छान दिवस आहे. उद्या दत्त महाराजांच्या सुवर्ण पादुका या आपल्या घरी येणार आहेत. त्यांची पालखी येणार आहे. तुम्हाला माहिती आहे, हा मान कितीतरी वर्षांनंतर आपल्याला मिळाला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला ही बातमी ऐकून खूपच जास्त आनंद होतो. राकेश म्हणतो, अरे वा, इथे आता स्वतः देवच माझी मदत करणार आहे. म्हणजे इथे सुवर्ण पादुका या स्वतःहून चालत आता माझ्याकडे येणार आहेत. म्हणजे आता पैशांची जमवाजमव होणार. या सुवर्ण पादुका आल्यानंतर त्या कशा गायब होत आहेत ते बघाच तुम्ही. तर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता आजीसाठी दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आजी, आता तुमची तब्येत ठीक आहे ना? आराम केलात तर बरं वाटते का तुम्हाला? तुमच्यासाठी गरमागरम दूध घेऊन आले, तेवढं पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे ईश्वरी अजून काही बोलायला जाणार, तेव्हा आजी म्हणते, एक मिनिट, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. मी इथे नसताना काय काय घडलं, काय झालं, हे सगळं मला अंजलीने सांगितले, मी सगळं ऐकले. पण मला आता तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जे काही झालं ते झालं, पण आता तू या घरची सून आहेस, म्हणून तुला या सगळ्या पूजेची मी जबाबदारी दिली आहे आणि त्याचबरोबर पूजेचा मानसुद्धा. तेव्हा ही जबाबदारी तू व्यवस्थित जबाबदारीने पार पाडायची. त्याच्यामध्ये कुठलीही चूक होता कामा नये.
कारण जर तुझ्याकडून एक तरी चूक झाली ना तरीसुद्धा मी तुला कधीच माफ नाही करणार. त्यामुळे ही जबाबदारी तुला व्यवस्थितरित्या पार पाडायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा आजी, तुम्ही मला जी जबाबदारी दिली आहे ना, ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेन आणि त्याचबरोबर मी पूजेची तयारीसुद्धा सुरू केलेली आहे. माझ्या परीने सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न मी करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणते, ठीक आहे, मला तुझ्याकडून तेच अपेक्षित आहे की पूजेची तयारी ही व्यवस्थितच झाली पाहिजे. बरं ठीक आहे, आता तू जा आणि तू तुझी कामं कर, असं आजी म्हणते. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी मनामध्ये म्हणत असते की आजी, तुम्ही एवढी मोठी संधी दिलीत मला तुमच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी. या संधीचं सोनं तर मी करणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी सगळी पूजेची तयारी करून ठेवत असते. म्हणजे रवा वगैरे ती रात्रीच आता भाजून ठेवत असते, जेणेकरून सकाळी उशीर व्हायला नको. तेव्हा अर्णव आता किचनमध्ये येतो. तो बघतो तर काय, ईश्वरी रात्रीच्या वेळेला इथे रवा भाजून ठेवत असते आणि म्हणत असते की आजी, उद्याची पूजा तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, मी सिंदूर, अगं आता तू काय करतेस किचनमध्ये? हे काय, तू आता का स्वयंपाक करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मी आता फक्त इथे पूजेची सगळी पूर्वतयारी करून ठेवते. आता मी शिरा वगैरे करणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मग आता तू हे सगळं का करतेस? म्हणजे आता बनवलेला शिरा काय उद्या सकाळी आपण पूजेला ठेवायचा आहे आणि तेव्हा हा शिरा खायचा आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, फक्त पूर्वतयारी सुरू आहे. हे सगळं मी उद्याच बनवणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू खूपच जास्त एक्सायटेड आहेस, इतकी की देवसुद्धा इथे येण्यासाठी इतके एक्सायटेड नसतील. तेव्हा एवढा मस्का का मारणार आहेस तू देवाला, काय माहिती? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आहे सर, मला मस्का वगैरे मारायची गरज नाही आहे. मी जे काही करते मनापासून करते. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, मग मी सिंदूर, तू माझा नवरा म्हणून स्वीकार केला आहेस असं म्हणालीस, मग आता आपले हे लग्न, हे नातंसुद्धा तू मनापासून स्वीकारलेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते की आता तुमचा नवरा म्हणून मी स्वीकार जर केला आहे मनापासून, तर हे लग्न मी मान्य केलं नसेल का? असं वाटते का सर तुम्हाला? हां, पण आता माझं ठीक आहे हो, मी मनापासून तुमचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे. पण तुमचं काय? मी घरामध्ये असो की नसो, तुम्हाला काही फरक पडत नाही, बरोबर ना? तेव्हा अर्णव म्हणतो, का? मला का फरक पडत नाही? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मग तेच तर म्हणते ना मी, तुम्हाला नाही काही फरक पडत, मी घरामध्ये नसेन तर. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू कुठे सोडून जाणार आहेस मला? खरं खरं सांग, कुठे चालली आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, कुठे जाते म्हणजे काय? मी तुमच्या आयुष्यातून गेले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही असं म्हणते मी. तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही आहे मी सिंदूर. तेवढ्यातच इथे आता फोन आलेला असतो. ईश्वरी म्हणते, सर, आता मला माझ्या कामावरती फोकस करू द्या. मला अजिबात तुमच्याशी भांडायचं नाही आहे. तुमचं झालं असेल तर तुम्ही जा बरं रूममध्ये, मला माझी कामं करू द्या. अर्णवला आता शिर्केचा फोन आलेला असतो. तेव्हा अर्णव आता फोनवरती बोलण्यासाठी जातो. ईश्वरी म्हणत असते की देवा दत्तगुरू, उद्या तुमच्या सुवर्ण पादुका येणार आहेत. आता तरी अर्णव सरांना थोडीशी बुद्धी द्या आणि त्यांच्या मनामध्ये जे काही असेल ना ते स्पष्टपणे मला कळू द्या. तेव्हा इथे अर्णव आता हसायला लागतो आणि म्हणतो, मी सिंदूर, तू मला सोडून कुठे जाणार आहेस? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन करू शकत नाही, असं आता अर्णव आपल्या मनामध्ये म्हणतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं, जाताय ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो हो जातोय, आणि हॅलो शिर्के, असं म्हणून तो निघतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, शिर्के, आधी ना या शिर्केंना चटके द्यायला पाहिजे, त्याशिवाय सुधारणार नाही दोघेजणं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली, ईश्वरी सगळेजण तयार झालेले असतात. सगळी पूजेची तयारी करून ठेवण्यात आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, काय हवंय काय नको हे सगळं आता बघितलं जात असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की अरे वा, सगळी तयारी अगदी उत्तम झाली आहे. आता कधीही दत्तगुरुजींची पालखी येईल असं आकाश आता म्हणतो. ते लोक आता यायलाच लागलेत. तेव्हा इथे आजी येते. आजी म्हणते, झाली का सगळी तयारी? तेव्हा अंजली म्हणते, हो आजी, बघ बरं तयारी कशी झाली. ही सगळी तयारी ईश्वरीने केली बरं का, सकाळी लवकर उठून. तेव्हा आजी म्हणते, ठीक आहे, तयारी तर चांगली झालेली आहे, पण ही वल्लरी कुठे आहे? वल्लरी का दिसत नाही आहे? तेव्हा आकाश म्हणतो, आजी, अगं आई, मला सकाळपासून दिसत नाही आहे, कुठे आहे? तेव्हा आजी म्हणत असतात, वल्लरी पण ना
घरामध्ये शुभ कार्य आहे. आपल्याकडे दत्तगुरू महाराजांची सुवर्ण पादुका येणार आहे. तिने इथे असायला हवं ना घरातली सून म्हणून. कुठे गायब होते काय माहिती. तेवढ्यातच इथे आजी म्हणत असतात, "फोन करा तिला. आत्ताच्या आत्ता फोन करा आणि घरी बोलावून घ्या." तेवढ्यातच प्रेक्षकांनो वल्लरी आता आलेली असते. तेव्हा आजी म्हणतात, "काय गं वल्लरी, कुठे गेली होतीस तू? घरामध्ये किती कामं असतात आणि आजच तुला बाहेर जायचं होतं." तेव्हा वल्लरी म्हणते, "नाही आई, महत्त्वाचं काम होतं म्हणून गेले होते. पण मी पूजेपर्यंत आले ना परत." तेव्हा आजी म्हणतात, "अगं फक्त पूजेचीच कामं असतात का? घरामध्ये आता एवढी मोठी पालखी येणार आहे. मग किती कामं असतात. जर घरामध्ये असतीस तर एका तरी कामाला हातभार लागला असता ना. पण नाही, एक माणूस घरामध्ये काम करत असतो आणि बाकीचे सगळे तसेच असतात." तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी आता गप्पच बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता महाराजांची पालखी येणार असते. तेवढ्यातच वल्लरी विचारते, "जावई बापू, अहो तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती मी गेले होते, पण तिथे मला माझा बॉक्स सापडला नाही." तेव्हा राकेश म्हणतो, "काय? बॉक्स सापडला नाही? पण मी तुम्हाला बरोबर तोच ॲड्रेस दिला होता." तेव्हा राकेश मनामध्ये विचार करतो, इतकं त्या माणसाला सगळं व्यवस्थित सांगितलं होतं, तरीसुद्धा मामींचा बॉक्स कसा काय सापडला नाही? तेव्हा राकेश म्हणतो, "मामी, तुम्ही काळजी करू नका. त्या माणसाला मी फोन करतो आणि त्याने कुठल्या दुसऱ्या माणसाला तो भंगार विकलेला नाही आहे ना, ते विचारतो आणि तो ॲड्रेस मी शोधून काढतो. तुम्ही काळजी करू नका, तुमचा बॉक्स नक्की सापडेल." त्यानंतर प्रेक्षकांनो राकेश म्हणतो की चला आता दत्तगुरू महाराजांच्या सुवर्ण पादुका आलेल्या आहेत. आता त्यांचं जाऊन दर्शन घेतो. कारण त्या पादुका मला गायब करायच्या आहेत ना, असं आता राकेश म्हणत असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सुवर्ण पादुका आलेल्या असतात. सगळे इथे राजे शिर्के बाहेर येऊन आता वाट बघत असतात, स्वागतासाठी तयार राहिलेले असतात. तेव्हा अंजली ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात, कारण पूजेचा मान हा त्यांना देण्यात आलेला असतो. तेव्हा पालखी आल्यानंतर इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण आता पूजा करतात. त्याच्यानंतरला अंजली, त्याचबरोबर वल्लरी, घरातले सगळेजण इथे आता पालखीची पूजा वगैरे करतात. इथे सुवर्ण पादुकांना हळदी कुंकू वाहिलेलं असतं. अंजली, ईश्वरी सगळेजण आनंदी असतात. घरातलं वातावरण खूपच जास्त आनंदीमय झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो घोषणाबाजी सुरू असते, पूजा अर्चा सुरू असते. त्यानंतर आता पालखी घरामध्ये घेण्याच्या आधी जे आता इथे पालखी घेऊन आलेली लोकं असतात, त्यांचे पाय धुवायला सांगितलेले असतात. आणि त्यांचे पाय धुवून झाल्यानंतर आता पालखी ही घरामध्ये आलेली असते आणि त्या ठिकाणी छान आता पादुका ठेवण्यासाठी जागा निर्माण केलेली असते. छान सजावट केलेली असते, डेकोरेशन केलेलं असतं आणि पूजा वगैरे आता व्यवस्थितरित्या केलेली असते. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की हे देवा, तुमचं आता आगमन इथे झालेलं आहे. तुमच्या सुवर्ण पादुकांमुळे इथे अर्णव सरांच्या सुद्धा डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पडू दे. त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आहे ते त्यांनी मला स्वतःहून सांगू दे. असं काहीतरी चमत्कार करा, त्यांना सद्बुद्धी द्या, असं ईश्वरी आता देवाकडे मागणं मागत असते. तर राकेशची नजर फक्त पादुकांवरतीच असते. त्याला त्या पादुका गायब करायच्या असतात. तो म्हणत असतो की देवाने मला आयती संधीच दिलेली आहे. जॅकपॉट लागलाय, जॅकपॉट. त्याच्यामुळे मला आता ही सोन्याची खाण आहे ना, ती इथून उचलावीच लागेल. कारण ही सोन्याची खाण माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे. ह्या जर मला पादुका सापडल्या तर मी हवी तेवढी मोठी रक्कम उभी करेन आणि त्या बॉसला देऊन टाकेन, असं राकेश म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे ईश्वरी आता येते तर पादुका गायब असतात. ईश्वरी जोरात ओरडते आणि म्हणते, "पादुका नाही आहेत." तेव्हा वल्लरी म्हणते की सोन्याच्या पादुका बघून तुझेच तर डोळे फिरले नसतील ना. तेव्हा अर्णव म्हणतो, "एक मिनिट मामी, माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. ती कधीच असं काम करणार नाही. पण मला माहिती आहे या पादुका कुणी गायब केलेल्या आहेत आणि कदाचित त्या घरामध्येच असतील. तेव्हा पादुका आणि पादुका गायब करणारा दोन्हीसुद्धा आपल्याला सापडतील. आपण फक्त थोडा धीर धरूया. पण माझ्या बायकोवरती विनाकारण आरोप करू नका. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ती कधीच पादुका स्वतःहून गायब करणार नाही." असं आता अर्णव म्हणत असतो.